पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल शिवसेनेचे बंडखोर उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी भाजप शिवसेना युतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात भिवंडी लोकसभा मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते। तशी मागणी देखील त्यांनी शिवसेनेकडे केली होती। मात्र युती झाल्यानंतर विद्यमान खासदार कपिल पाटील यांना संधी देण्यात आली। त्यानंतर बाळ्यामामा म्हात्रे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले। तिथे देखील त्यांच्या पदरात निराशाच पडली। काँग्रेस पक्षाकडून पुन्हा निष्ठावंत आणि माजी खासदार सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली गेली। काल चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। त्यावेळी बाळ्यामामा म्हात्रे यांनी युतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल त्यांची पक्षातून हकालपट्टी केली। मात्र बाळ्यामामा यांनी जर आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला तर युतीचे उमेदवार कपिल पाटील यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।